ब्युटिफुल लेडीज, साडीपासून हा अतिशय सुंदर, एलिगंट आणि कम्फर्टेबल दिसणारा ड्रेस जो मी बनवला आहे त्याच्यासाठी फक्त 2.5 मीटर साडी लागली आहे. त्यानंतर मी याला मोठे पॉकेट्स बनवले ज्याच्यामध्ये कितीही मोठा असेल तरी तुमचा मोबाईल इझी बसून जाईल. ह्याच्या दोन्ही नेक पॅक असल्यामुळे तुम्हाला ओढणी घेण्याची गरज नाही आणि अतिशय कम्फर्टेबली तुम्ही घरामध्ये वेअर करू शकता. कसं वाटला हा ड्रेस? बघा 2 मीटर कापड घेतलंय मी, हे म्हणजे अस्तर आहे 2 मीटर, जरा जाड घेतलंय कारण वरचा जो कपडा आहे तो जाळीसारखा आहे. तर त्याचे मी 2 तुकडे केलेत बघा, असं एकावर एक ठेवले आणि समान 2 तुकडे केलेत. आता यातला एक जो तुकडा आहे तो पुढच्या भागासाठी आपल्याला वेगळी कटिंग करायची आहे, सो तो मी बाजूला काढून ठेवते आणि मागच्या भागाची जी कटिंग आहे ती वेगळी करणार आहोत आपण. त्यासाठी समान 2 तुकडे करून घेतलेत मी. आता बंद घडीवरचा भाग आहे तो माझ्याकडे ठेवलाय मी आणि जो ओपन बाजू आहे ती मी समोर ठेवली आहे. बघू शकता तुम्ही इकडे. मी तुम्हाला पॅकनिकवाला जो एक हे शिकवला होता, टॉप शिकवला होता, त्याचंच कटिंग आपण वापरणार आहोत. त्याची डिटेलमध्ये ड्राफ्टिंग मी दिली आहे, तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही चेक करा. तर ह्याचा वापर करूनच आपण क्विक कटिंग करणार आहोत. ह्याचा खूप खूप प्रकारे आपल्याला वापर करता येतो. पण सेम नाही मी बनवलंय, मी दुसरं एक बनवलंय, मी दाखवते तुम्हाला. सेमच आहे, फक्त त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की दाखवते मी तुम्हाला. आता हे जर मी एकसारखं ठेवलं तर ह्याच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये मार्जिन थोडीशी जास्त आहे, थोडा तिरपं झालंय. हा, ह्याच्यामध्ये मार्जिन थोडीशी जास्त आहे आणि शोल्डर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय. या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही. मी शोल्डर एक्स्ट्रा का घेतलं? कारण जे क्रॉप टॉप होतं ना माझं ते स्लीवलेस होतं, पण ड्रेस माझा स्लीववाला आहे, सो स्लीव जोडण्यासाठी अर्धा इंच आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून मी हे वेगळं ड्राफ्टिंग बनवले. मला स्लीवलेस बनवायचं असेल त्यावेळेस मी हे ड्राफ्टिंग वापरणार आहे, म्हणून मी हे जपून ठेवलंय. सो आता मी स्लीव्स वाला बनवतेय, सो म्हणून मी हे फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा शोल्डर पुढे पण आणि मागे पण दोन्ही बाजूला मी असं बनवून घेतलंय. सेम टू सेम आहे, फरक काही नाही आहे. आता याचा वापर करून आपण मागचा भाग कसा बनवायचा आहे बघूया. सगळ्यात पहिले कट टू कट हे असं ठेवायचंय. हे ठेवल्यानंतर मी याच्यावर काहीतरी ठेवते जड. आता याच्यावर आपल्याला कट टू कट मार्किंग करायची आहे. बघा, व्यवस्थित मार्किंग केली आहे मी. आता मार्किंग केल्यानंतर हा जो भाग आहे इथपर्यंत आहे हे माहीत असण्यासाठी आपल्याला फक्त मार्किंग करायची. त्यानंतर हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे वरचा. बघा, हा भाग मी काढून टाकलाय. आता काढून टाकल्यानंतर बघा आपल्याला ह्याला कोपऱ्याला इकडे जोडायचंय. इथपासून आपल्याला कोपऱ्याला जोडायचंय. बघा, तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी इथून वरती नाही गेलेले. बघा, तुम्ही नोटीस केलं असेल तर मी रेग मारताना इथे कोपऱ्याला नाही जोडली. का नाही जोडली? कारण आपल्याला इथे थोडासा गोल आकार द्यायचा. तर तो कुठून कुठपर्यंत द्यायचा आहे तो मी सांगते तुम्हाला. इथे तुम्हाला सरळ रेग मारायची आहे. आता सरळ रेग मारल्यानंतर तुम्हाला हे माप मोजायचंय किती आहे. तर हे आहे माझं 22.5. ठीक आहे. बघा, हे इथून जी लाईन आहे ना आपली, तिथून हे सरळ वाला मोजायचंय किती आहे, 22.5. मग सगळीकडे आपल्याला 22.5च ठेवायचंय, सगळीकडे. वाटल्यास तुम्ही इथे रेग मारून घ्या. आता या रेषेपासून सगळीकडे जिथे जिथे 22.5 येणार आहे तिथे तिथे आपल्याला मार्किंग करायची. आणि मार्किंग करून आपल्याला बघा ह्याचा जो एंडिंग आहे ना ते पण मी 22.5 घेतलं.
आता बघा हा जो भाग आहे बघा, असंच सेम करायचंय तुम्हाला. असं जर केलं तुम्ही तरच तुमची उंची सगळ्या बाजूनी सेम येणार आहे. किंवा मग इकडे थोडं कमी म्हणजे वरती घेतलं तुम्ही तरी चालेल. जरुरी नाहीये की तुम्ही इथून फक्त तेवढंच म्हणजे इथे जेवढं आहे तेवढंच घेतलं. ह्याला ऍक्च्युली गोल असा कर्व असेल तरी हा सुंदर दिसतो. त्यामुळे तुम्ही तिकडून जर 2 इंच वरती गेलात आणि तसंच रॅन्डम तुम्ही गोलाकार दिला तर इट्स कम्प्लिटली फाईन, तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता ह्याला आपण व्यवस्थित जोडूया ह्याला इथे. झालं. आता ह्याची मी कटिंग करून घेते. मागचा भाग रेडी आपला. आता पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी बघा, मी सेंटरला एकदम व्यवस्थित ह्याला ठेवलंय आणि जसा आकार आहे तसं फक्त छापून घेणार आहे मी. झालं ह्याचं काम. आता पुढच्या बाजूला मात्र आपल्याला कुठलाही शेप द्यायचा नाहीये, कारण पुढची जी बाजू आहे ती आपली खूप लांब आहे आणि हा टक्स वरती गेल्यानंतर हे वरती जाणार आहे. सो आपल्याला ते कापायचं नाहीये. आपल्याला पुढचा आणि मागचा भाग जेव्हा फिटिंग करायचा ना त्यावेळेस आपण ते एकावर एक ठेवून एक्स्ट्राचं पुढच्या भागाचं राहिलेलं कट करणार आहोत खालच्या बाजूनी. आता आपल्याला काही कट करायचं नाही. आता फक्त मी इथून या टोकापासून इथे कोपऱ्यापर्यंत फक्त जोडून देतीये. कट करूयात हे आपण.
हा पार्ट पण कट झालाय पुढचा आपला, बाजूला ठेवूया त्याला. आता मेन फॅब्रिक वर कट करून घेऊयात आपण. बघा आता मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावर तुम्हाला उंची किती हवी आहे काय आहे ते खूप माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण मागच्या बाजूला तर आपण उंची आपल्याला किती हवी आहे त्याचा, जे काय अस्तर कापताना आपण उंचीचा विचार का नाही केला, कारण तुमचं जे अस्तर आहे ते आतमध्ये असतं, छोटं असतं, थोडं कमी असतं. ठीक आहे, मेन फॅब्रिक पेक्षा थोडं कमी असतं. तर इकडून मी साडी ओपन करतेय. साडीचा मी फॉल रिमूव्ह नाही केलेला, तुम्ही पहिले रिमूव्ह करून घ्या. मी कट केल्यानंतर त्याला रिमूव्ह करणार आहे. मी साडीला असं 2 फोल्ड करतेय. सगळ्यात पहिले ठेवतो आपण मागचा भाग. बघा बंद घडीवर ठेवते मी एकदम व्यवस्थित. आता इथपासून थोडं वरती येते, तर इथपासून बघा मी पूर्ण उंची मोजणार आहे ह्याची. मला हवी आहे टोटल 44 इंच उंची. तर जेवढी उंची तुम्हाला तयार हवी त्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला 2 इंच अधिक करून घ्यायचे सर्व मापांसाठी. बघा माझी उंची 44 आहे, तर मी 46 इंचावर मार्किंग करणार आहे. इथे टेबलच्या कोपऱ्यावर बरोबर 46 येत आहे. मी थोडं पुढे सरकवते तुम्हाला दिसण्यासाठी. इथे येते 46. आता इथे मी बरोबर मार्क केलंय. बघा मी ह्याला कट करताना कोणताही शेप नाही कट केलेला, कारण आपल्याला तयार झाल्यानंतर तो शेप द्यायचा आहे. ठीक आहे, ह्याला आपण स्ट्रेटच कट करायचं. आता उभं तर केलंय मी, पण साईडनी कट करताना थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवून कट करा. तुम्ही जेवढं पण कापड असेल थोडं एक्स्ट्रा कट करा. एक्स्ट्राचं कट केलंय मी हे. सेम पुढच्या भागाला पण मी असंच करणार आहे. आता आपण काय करणार आहे, हे जे 2 इंच आपला एक्स्ट्रा जाणार आहे, म्हणजे हे ड्रेस वरती जाणार आहे आपला, म्हणजे हे 2 इंच आपला वजा होणार आहे. तुमचा जेवढा पण टक्स असेल तेवढं त्याच्यामध्ये अधिक करायचंय तुम्हाला. आता मागे काय केलं होतं मी, पूर्ण उंची अधिक 2 इंच केलं होतं मी, बरोबर. तर ह्याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये पूर्ण उंची अधिक 2 इंच अधिक हे जे तुमचं टक्सचं माप आहे ना ते पण तुम्हाला ऍड करायचंय. माझा 2 इंचाचा टक्स होता म्हणून मी 2 अजून ऍड करतेय. तुमचा जेवढा पण टक्स असेल तुम्ही ते अजून ऍड करा. पूर्ण उंची त्याच्यामध्ये 2 इंच अधिक करायचं आणि शिवाय टक्सचं पण अधिक करायचं, मगच उंची टाकायची, नाहीतर तुमचा पुढचा भाग कमी होईल. अठ्ठेचाळीस इंचावर मार्किंग करते मी. बघा जास्त झालं तर प्रॉब्लेम नाहीये काही, आपल्याला कापता येतं ते, पण कमी नाही होऊ द्यायचं आपल्याला.
आता आपल्याला कट करायचे बेल्ट साठी कापड. बघा हे जे साईडचं कापलेलं आहे ना ते मी इथे यूज करणार आहे. एकावर एक ठेवतेय मी. म्हणजे आपले 2 बेल्ट निघतील. ह्याला घडी करते मी आता. आता ह्याला मी असंच कट करते. ह्याचं काही माप वगैरे नाहीये. असं काही ह्याचं स्पेसिफिक माप नाहीये. मी ह्याला असंच कट करतेय. बघा मी शेप कसा दिला ह्याला. इकडून असं गेलीये मी बाहेर आणि परत मग इकडे इकडून असं असं बाहेर गेले थोडंसं आणि मग इकडे कोपरा दिलाय. तर हा बेल्ट छान बनेल. ठीक आहे झालं. बेल्टचं काही जरुरी नाहीये तुम्हाला म्हणजे सेम साईज असेल. तुमचं छोटा बेल्ट बनवला तुम्ही, कपडा कमी असेल तरी चालेल, किंवा मग ह्याच्यापेक्षा लॉंग बेल्ट पण तुम्ही बनवू शकता. खूप छान दिसतो. तर मला असं वाटतं माझ्यासाठी एवढा बेल्ट सफिशियंट राहील. म्हणजे समज बांधलं तर इथपर्यंत बांधलं तर एवढा, तर हा तो लूज राहील बेल्ट. ही जी बाही मी कट केली आहे त्याचा ड्राफ्टिंगचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही एकदा चेक करू शकता. 3/4 बाही आहे ही आपली. त्यानंतर मी असं हे जे ड्राफ्टिंग आहे हे असं ठेवून कट टू कट ही बाही कट करून घेतली आहे. हे बघ. ठीक आहे. सो बाही तयार आहे. मी बाहीला हे नाही लावत आहे, अस्तर नाही लावत आहे, अशीच बनवणार आहे. त्यानंतर माझ्याकडून एक मिस्टेक झालं होतं. बघा पुढचा भाग कट करताना माझ्याकडून एक चूक झाली होती. तर ती चूक अशी झाली होती माझ्याकडून की मी चुकून हा भाग जो आहे जो की कट नाही करायचा आपल्याला, टक्सचा भाग असतो बघा, तो माझ्या हातून चुकून कट झालाय. तर बऱ्याचशा चुका होतात आपल्याकडून असं काम करताना. सो तुमच्याकडून जर अशी चूक झाली तर कापड वाया न घालवता त्याला फिक्स कसं करायचं हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. बट काळजी घ्या, तुम्ही होऊ देऊ नका ही चूक. माझं ऍक्च्युली लक्ष दुसरीकडे होतं, डोक्यात खूप विचार होते, त्यामुळे ते जरा झालं माझ्या हातून. ठीक आहे. आता ह्याला आपल्याला फिक्स करायचंय. कसं करायचं सांगते मी तुम्हाला. आपल्याला लागेल पेपर कॅनव्हस. आता हे जे पेपर कॅनव्हस आहे त्याचा छोटासा तुकडा कट करायचा आहे. बघा जेवढा तुमचा कट झालाय ना त्याच्यापेक्षा थोडा बाहेर आलं पाहिजे ते कॅनव्हस. आणि मी असं एवढ्या शेपमध्ये इथे कॅनव्हस लावणार आहे ह्या बाजूनी, आणि ही बाजू माझ्या आतल्याच बाजूला राहील. म्हणजे हे ट्रान्सपरंट आहे, मी ह्याच्या बाजूला ते नाही टाकू शकत. ठीक आहे. सो मी एवढाच पॅच इथे लावणार आहे दोन्ही ठिकाणी. बघा मी असे 2 तुकडे कट केलेत. ठीक आहे. याला कुठला शेपही नाही आहे आणि गरजही नाही आपल्याला. बघा मी बरोबर इथे असं ठेवून ह्याला चिटकवून टाकणार आहे. चिटकवते मी ह्याला व्यवस्थित. डन. बॅक साईडनी बघूयात आपण. हे बघ फिक्स केले आपण. हे चिकटलं आता. एक्स्ट्राचं मी कट करते. बघा पुढून दिसणारही नाहीये काय झालंय म्हणून. ठीक आहे. जेव्हा अस्तर आपण त्यात कपड्याला लावणार आहे ते ह्या फॅब्रिक वरून कळणारही नाही की आपलं फाटलं होतं किंवा आपण काय केलं होतं इथे. ठीक आहे. सो या फिक्स केलंय आपण हे. आता आपल्याला काय करायचंय, ह्याला व्यवस्थित इस्त्री करायची. त्यानंतर या कपड्याला आपल्याला ह्याच्यावर असं ठेवायचंय व्यवस्थित, आणि ह्याच्या चारही बाजूनी स्टिच मारायची. बघा ह्याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही जोडलेलं असणार आहे सगळ्या बाजूनी. फक्त खाली जे आहे ते आपण जोडणार नाही आहोत. म्हणजे हा जो खालचा भाग आहे ना, हा जो बॉटमचा खालचा भाग आहे हा फक्त आपल्याला जोडायचा नाहीये, अदरवाईज हे सगळं जोडायचं आपल्याला. म्हणजे इथे गळा, शोल्डर, साईड वगैरे सगळं जोडायचंय.
फक्त ही जी खालची बाजू आहे ही नाही, ही जोडायची नाही या कपड्याला, बाकी सगळं जोडायचंय. ठीक आहे, मी हे दोन्ही भागांचं जोडून घेते आणि व्यवस्थित प्रिपेअर केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी कसं जोडलंय ते. आता यामध्ये बघा दोन्हीही पार्ट माझे जोडून झालेत. बघा मी नीट दाखवते तुम्हाला. हे बघा मेन फॅब्रिक इथून दिसत पण नाहीये माझं काही चुकलेलं, म्हणजे हे फाटलेलं माझ्या हातून कट लागलेलं काहीच कळत नाही आपण चिंदी बिंदी काय आतून लावलीये, ते सगळं एकदम झाकून गेलंय. ठीक आहे, सो हे दोन्ही बघा, पुढचा भाग पण असा आहे आणि मागचा भाग पण मी जोडलाय. पण फक्त ह्याचं खालची बाजू बघा तुम्ही, मी मध्ये सगळं जोडलंय. ठीक आहे, ह्याची जी खालची बाजू आहे ती मी अशी ठेवली आहे, म्हणजे हे खाली तुम्हाला जोडायचं नाहीये. सेम पुढच्या भागाला पण आणि मागच्या भागाला पण बघा हे खाली. आपण ह्याला नंतर शेप द्यायचा आहे, आत्ता ह्याचं काही काम नाहीये, आत्ता त्याला तसंच ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, हे असं रेडी करून घेतल्यानंतर आता आपण शिकणार आहोत पॉकेट कसं कट करायचं ह्याचं साईडचं. सगळ्यात पहिले बघा मी हे जे वरती चिंध्या उरल्या होत्या त्यांना असं जोडून घेतलंय. ठीक आहे, सो आपल्याला टोटल 4 तुकडे लागणार आहे कापडाचे. तर बघा हा घडीवरचा एक कपडा आहे तो मी वापरणार आहे आणि हे बघा 2 तुकडे. सो टोटल हे 4 तुकडे तसं मी समजतीये. बघा मी असं ठेवलंय. आता हे एकावर एक ठेवल्यानंतर ह्याला पॉकेट कट करायला कुठलंही माप टाकायची गरज नाही. सगळ्यात पहिली तुमचा हात आहे ठेवायचा आहे. तुम्हाला किती मोठं पॉकेट हवंय ते बघायचंय. समज मला आता मोठं पॉकेट हवंय की माझा हात एवढा बसला, म्हणजे माझा मोबाईल बसला तर मला जास्त आनंद होईल. तर तुमचं जेवढं मोठं पॉकेट हवंय तेवढा हात तुम्हाला या कापडाला पुढे ठेवायचा आहे. जेवढं छोटं हवं असेल तेवढं मागे घ्यायचंय, म्हणजे तुमचं छोटंसं पॉकेट बनेल. लक्षात येते तुमच्या? आता मला मोठं पॉकेट हवंय तर मी हात पुढे घेते. बघा माझा कापड इथपर्यंत संपणार आहे, इथे हे संपतंय कापड इथे. ठीक आहे, तर ह्या लाईनच्या पुढे मी जास्त हात घेतलाय जेणेकरून मला मोठं पॉकेट मिळेल. ठीक आहे, लांबीला. आता रुंदीला पॉकेट तेवढंच असणार आहे. बघा मी इथे तुम्हाला दाखवते. झालं, ह्याला काहीच नाही करायचं. पॉकेट झालंय आपलं. ठीक आहे, कट करायचंय ह्याला आता. बघा पॉकेट कट झालंय आपल्याला. ह्याला गोल आकार द्यायचा थोडा. बघा इट्स प्रिटी इझी. आपण कुठलंही माप नाही टाकलं, आपला हात बसेल एवढं आपण पॉकेट कट केलंय. बघा ही जी रेष आहे ही थोडी मोठीच हवी आपल्याला, कारण इथे जरी आपला हात छोटा असला तरी आपला हात इथून घुसला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही इथे थोडं कापड ठेवलं आणि हा गोल असा वाढवला तर प्रॉब्लेम होईल. तुमचा हात आतमध्ये सहज घुसायला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तुम्हाला करायचंय काय, तुम्हाला इथे मोठं माप ठेवायचंय. ठीक आहे, म्हणजे तुमचा हात अगदी सहज आतमध्ये एंटर करता येईल. चला पॉकेट कट करून झालंय आपलं. आता आपण बघणार आहोत याचा जो बेल्ट आहे तो स्टिच कसं करायचा. आता बघा आपण जो बेल्ट कट केला होता त्याला आपल्याला सरळ बाजू वरती ठेवायची आहे. ठीक आहे, कापडाची सरळ बाजू बघा तुम्ही चेक करा आणि वरती ठेवा. आता मी ठेवलंय, हे सरळ बाजू वरती ठेवली आहे. त्यानंतर तुम्हाला कुठलाही एक गोधडीचा धागा घ्यायचा आहे. ठीक आहे, गोधडीचा धागा घ्यायचा आहे. त्याच्या एका टोकाला तुम्हाला भरपूर साऱ्या गाठी मारायच्या आहेत. दोऱ्याच्या एका बाजूला बघा मी किती साऱ्या गाठी मारल्यात. ठीक आहे, खूप साऱ्या गाठी मारल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्याला असं जेवढी तुमच्या ह्याची बेल्टची साईज आहे त्याच्यापेक्षा थोडा मोठा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे जेवढी लांबी आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त. ठीक आहे, मी कट करते हा दोरा. आता कट केल्यानंतर आपल्याला करायचंय काय, आपल्याला ह्याला दोऱ्यातला एकदम मध्ये ठेवायचंय. मध्ये ठेवल्यानंतर ह्याला घडी मारायची आहे. आता घडी मारल्यानंतर इथे तुम्हाला सुरुवात करायची शिवायला इथून. ठीक आहे, हा जो तुमचा गाठ मारलेला धागा आहे तो बाहेर राहील. लक्षात घ्या,
बाहेर राहील आणि तुम्हाला इथे शिलाई पहिले लॉक करायची आहे. बरोबर अर्धा इंच अंतरावरून तुम्हाला अशी शिलाई मारायची आहे आणि बरोबर अर्धा इंच अंतरावरून शिलाई मारल्यानंतर आपण याला पलटी करणार आहे. कसं पलटी करायचंय ते पण मी तुम्हाला दाखवते लगेच. आता बघा स्टिच करून झाले. हा जो दोऱ्याचा भाग आहे इथे आणि ह्याला बघा मी लॉक केलं होतं इथे आणि ह्याला मी सगळं शिवले अर्धा इंच सोडून. आता ह्याला असं ओढायचंय आपल्याला दोऱ्याला ओढायचंय व्यवस्थित आणि ओढल्यानंतर आपल्याला ह्याला पलटी करायचंय. कसं पलटी करणार तर ही जी बाजू आहे कोपऱ्याची बघा, ही जिथं दोरा अडकवला होता ती अशी उलटी करून ह्याच्या आतमध्ये टाकायची आहे. ठीक आहे, अशी आतमध्ये टाकल्यानंतर हा दोरा तुम्हाला ओढायचा आहे. मग जितकं तुम्ही दोरा ओढणार तितका तुमचा जो बेल्ट आहे तो पलटी पलटी होत जाईल. ठीक आहे, बघा हा दोरा ओढला की असं हे पलटी होईल. आता हे पलटी केल्यानंतर मी काय करते, हा दुसरा पण बेल्ट असा बनवून घेते आणि याला थोडंसं इस्त्री फिरवते म्हणजे हा बेल्टचा जो शेप आहे जसा मला हवा आहे तसाच्या तसा राहील. म्हणजे जरी धुतलं काय झालं तरी त्याचा शेप बिघडणार नाही. बघा हे झाल्यानंतर आपल्याला फक्त हा दोरा कट करून टाकायचा आहे. हे बघा दोरा कट केला, आपला बेल्ट तयार आहे. आता दुसरा बेल्ट बनवते मी आणि ह्याला थोडंसं इस्त्री मारून घेते. आता बघा हे जे दोन तुकडे घेतलेत मी, आता आपल्याला कॅनव्हासचं कटिंग करायचं. ह्याच्यावर कुठलंही ड्राफ्टिंग कट म्हणजे न करता कोणतंही माप न टाकता आपल्याला अॅक्युरेट गळा कट करायचा आहे. अगदी सोपं आहे. ठीक आहे, हे दोन तुकडे आहेत. पहिला एक मी वापरणार आहे पुढच्या गळ्यासाठी आणि एक मी वापरणार आहे मागच्या गळ्यासाठी. मागच्या गळ्याला आपल्याला एक हुक बसवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय काय चेंजेस करायचे ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा ह्याला मी मध्यावर घडी मारली आहे. आता घडी मारल्यानंतर जे पुढच्या भागाचं आपलं कटिंग आहे, ठीक आहे, ते कटिंग तुम्हाला असं घडीवर ठेवून घ्यायचंय. बरोबर असं समांतर ठेवायचंय हा भाग. ठीक आहे, आणि समांतर ठेवल्यानंतर तुम्हाला फक्त गळ्याचा आकार, लेट मी ऍडजस्ट, हा तुम्हाला हा गळ्याचा आकार ऍक्युरेट जसा आहे तसा फक्त तुम्हाला छापून घ्यायचा आहे. आता हे केल्यानंतर आपल्याला हे बाजूला काढून टाकायचंय आणि याच्या बाहेर आपल्याला अंदाजे 1.25 ते 1.5 इंचाची मार्जिन इथे ठेवायची आहे. म्हणजे एवढा आपला गळ्याची पट्टी बनणार आहे. बघा पुढचं कॅनव्हास आपलं सहज कट झालंय. कट करूया आपण. आता हे कट करताना आपल्याला असं जसा शेप आहे तसं कट नाही करायचं, ह्याला फक्त बाहेरून कट करायचंय. हा जो आतला भाग आहे तो आपण नंतर कट करणार आहे, कारण जेव्हा आपण चिटकवतो ना त्यावेळेस तरी श्रिंक होतं. ठीक आहे, त्यामुळे आपण आतला भाग कट करायचा ठेवलाय, आपण फक्त बाहेरचा भाग कट केलाय. ठीक आहे, आता हे बाजूला ठेवूया. हा पुढचा गळा आहे आपला. त्यानंतर मागच्या बाजूला हुक बनवण्यासाठी कॅनव्हास मध्ये काय चेंजेस करावे लागतात तर बघा, ह्याला मी दुमडलंय असं. आता दुमडल्यानंतर ह्याला बरोबर ह्याचा जो गळा आहे तो मी असा ठेवते एकदम कट टू कट. आणि असा कट टू कट ठेवल्यानंतर या गळ्याची आणि शोल्डरची मी मार्किंग करून घेते जसं आपण पुढच्या भागाला केलंय तसं. काढून टाकलं ह्याला मी. आता इथपासून तुम्हाला किती ओपन ठेवायचंय, तुम्ही 4 पासून 6 पर्यंत कितीही ओपन ठेवू शकता. म्हणजे 4 इंच, 4.25, 4.5, 4.5, 5, 5.25, 5.5, 5.6, 6 पर्यंत तुम्ही ही ओपनिंग ठेवू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला इथे मोजायचं आहे. बघा इथे मोजायचंय की तुम्हाला किती ओपनिंग पाहिजे. तर आता मी माझी जी ओपनिंग आहे ती कमीत कमी 5 इंचाची ठेवणार आहे. ठीक आहे, तर मग 5 इंचावर समज मी मार्किंग केलं आहे. बघा इथे असं मी 5 इंचावर इथे मार्किंग केलं. झालं, काढून टाकायचं हे बाजूला. आता इथपासून म्हणजे हा आपला गळा आहे, इथपासून थोडंसं बाहेर जायचंय तुम्हाला, 1.25 इंच किंवा फार फार तर 1.5 इंच तुम्हाला हवं तेवढं. त्यानंतर ह्याला बरोबर हे जे आहे ह्याला आणि त्याला जोडायचं. दॅट्स इट, झालंय आपलं कटिंग.
काही मेहनत नाहीये ह्याला. आता ह्याला शिवताना मी तुम्हाला सांगणार आहे ह्याला कसं शिवायचंय आणि इथे स्लिट कशी बनवायची आहे. अजून ह्यात वेगळं काही कट करायचं नाही. ह्याला पहिलेच कट नाही मारायचा की आम्हाला इथे हुक लावायचं मग पहिले शिवल्याशिवाय इथे कट मारायचा नाही आपल्याला. मग ते कसं मारायचं? आता हा जो गळ्याचा आकार आहे तो पण मी कट नाही करणार आहे. का नाही कट करणार आहे? कारण ते श्रिंक होतं, लक्षात घ्या, आणि मला ते चालणार नाही श्रिंक झालेलं. सो आपण पहिले दुसऱ्या कापडावर त्याला चिटकवून घेऊ, मग ते गळ्याचा आकार कट करूया. ठीक आहे, चला पहिले ह्याला मी हे दोन्ही जे आकार आहेत आपले, हे दोन्ही गळ्याचे आकार आहेत जे कॅनव्हसवर आपण बनवलेत, त्याला मी अस्तरच्या कपड्यावर पहिले चिटकवून घेते. बघा हे दोन्ही असं मी चिटकवून घेतलंय. आता चिटकवल्यानंतर मी काय करणार आहे, ह्याला असं दुमडून बाहेरून शिलाई मारून घेणार आहे, ह्याला पण आणि याला पण, दोन्ही बाजूला असं शिवून घ्यायचंय. ठीक आहे, हे रेडी करून घेते, मग आपल्याला आकार कसं कट करायचा ते बघूया. आता बघा हे झालंय आपलं. आता झाल्यानंतर ह्याच्या गळ्याचा आकार कट करायचा आपल्याला, कसा करायचा बघूया. हा मागचा गळा आपल्याला चेक करायचा आहे, हा बरोबर आहे का. ठीक आहे, असा बरोबर आहे. त्यानंतर सेम आपल्याला उलटा ठेवायचंय आणि याला इकडून बघा वर खाली होता कामा नये हे. ठीक आहे, होत आहे हे बरोबर. त्यामुळे आता ह्याला मी मध्यावर घडी मारतीये, मध्यावर घडी मारतीये आणि या गळ्याला आपण कट करूया. ह्याला मी कट टू कट का कट करतेय? कारण जेव्हा आपण शिलाई मार्जिन वगैरे सगळं ऍड केलेलं आहे त्यावेळेस इथे तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिनची गरज नाहीये. आपण ऑलरेडी इथे मार्जिन इन्क्लूड केलेली आहे गळ्यामध्ये. ठीक आहे, इवन शोल्डरमध्ये सगळीकडे. ठीक आहे, मागच्या भागाला झालं. आता पुढच्या भागाचा गळा जो आहे तो पण मी असं ठेवतीये, घडीवरच ठेवते. ठीक आहे, चेक करूया. बघ ठीक आहे, बरोबर आहे. कट करूया. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही फॉलो केल्या ना तर शिवताना तुम्हाला ट्रबल नाही होणार. कधी कधी काही कपडा असा असतो की चिटकवलं की श्रिंक होतं. कधी कधी काही कॅनव्हस इतके थिन असतात की ते चिटकवल्यावर असे श्रिंक होतात, छोटे होतात, कमी होतात, है ना. हा, तर आता शिलाई मारताना बरोबर मी इथून अर्धा इंचावर शिलाई मारणार आहे, ह्याला पण आणि ह्याला पण. पण ह्याला शिलाई मारताना आपल्याला एक जरा वेगळी गोष्ट करायची आहे, ती मी तुम्हाला सांगते. आपल्याला इथे स्लिट बनवायची आहे. कशी बनवायची ती मी सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिले आपण मागचाच गळा बनवणार आहोत. आता मागचा गळा बनवण्यासाठी बघा, जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी मी सांगतेय, इथे बघा मी अर्धा इंचावर इथे मार्किंग करतेय. तुम्ही सगळ्यांनी केलं तर काहीच हरकत नाहीये, अगदी चांगलं होईल हे. तुमचं परफेक्ट गळा येईल इकडे. कधी कधी काय होतं, अंदाजे शिवल्यामुळे स्लिट जे आहे ना मागची ती तिरपी जाऊ शकते आणि मग वाकडी होऊ शकते. असं होऊ शकतं, है ना. शिवताना आपल्याकडून होऊ शकतं, चुका होऊ शकतात. तुम्ही कितीही प्रोफेशनल असाल तरी सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, आता तुम्हाला ह्याला असं गोल बनवायचं. आता ह्याला गोल बनवल्यानंतर आपल्याला स्लिटचं मार्किंग करायचं. आता जिथपर्यंत आपण इथे मार्किंग केलं होतं तिथपर्यंतच आपल्याला स्लिट हवी आहे. तर मग ह्याला पहिले आपण फोल्ड मारणार आहे. फोल्ड मारणार आहे कारण आपल्याला स्लिट एकदम सेंटरला हवी आहे. बघा इथे फोल्ड मारल्यानंतर घडी पडली आहे, तर बरोबर मी त्या घडीवरून इथून हे मारते, पेनाने रेग मारते. आता बघा ही जी रेग मारली आपण, ह्याच्या इकडे एक रेष आणि इकडे एक रेष तुम्हाला मार्किंग करायची. बघा एक रेष म्हणजे किती, पावच्या निम्म. इकडे एक रेष, इकडे एक रेष. ठीक आहे, आता ह्या दोन्ही रेषांना तुम्हाला जोडायचंय. बघा जोडलं. आता जोडल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला करायचंय काय, तुम्हाला इथून शिवत शिवत यायचंय, इथून स्टिच मारत मारत यायचंय, इथपर्यंत यायचंय बाहेर जिथे आपण व्ही बनवलाय. आता इथून यायचंय शिलाई मारत मारत, इथपर्यंत शिलाई घ्यायची, परत इथून घ्यायचं, वरती यायचं आणि मग इथपर्यंत शिलाई घ्यायची, मग परत इथून कंटिन्यू करायचंय. तुम्हाला कंटिन्यू असा गोल शिलाई मारायची नाहीये, लक्षात घ्या.
तुम्ही जर बिगिनर असाल तर पहिले 500 टीप मारा आणि त्यानंतरच ही शिलाई मारा. बघ कसं मारायची शिलाई दाखवते मी तुम्हाला. पहिले मागच्या भागाची जी सरळ बाजू आहे, सरळ कापडाची बाजू आहे, ती वरती ठेवायची आहे. आता असं ठेवल्यानंतर हे जे मागच्या बाजूसाठी आपलं बनवलंय ते आपल्याला इथे प्लेस करायचं. इथे प्लेस केल्यानंतर ह्याला तुम्हाला पिन्स लावून घ्यायचे आहेत. आता पिन लावल्यानंतर तुम्हाला इथे स्टिच मारायला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आता पिन मारल्यानंतर तुम्ही इथून बरोबर मी सांगितलं तसं इकडून इथपर्यंत शिवायचंय, मग इथून असा व्ही शिवायचाय, देन इकडे शिवायचंय, मग इकडे शिवायचंय. बघा हे स्टिच केलंय मी. आता स्टिच केल्यानंतर ह्याला आपल्याला इथे मध्ये कट मारायचं. बघा मध्ये मी कट मारतीये. कट मारताना एकदम बरोबर सेंटरला जी पहिली रेघ मारली होती त्या रेषेवरच तुमचा कट आला पाहिजे, लक्षात घ्या. नंतर मारलेल्या रेषांवर तुम्ही शिलाई मारलेली आहे. त्यानंतर इथे जे कोपरे आहेत त्या कोपऱ्यांजवळचं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते मी कापून टाकतीये, म्हणजे आपल्याला कोपरे पलटी केल्यानंतर शार्प कोपरे भेटतील. हे बघा इथे एक्स्ट्राचं कापड आहे ना कोपऱ्यांच्या आसपास, ते मी कट केलंय. बघा कट केल्यानंतर कसं दिसतंय हे, असं दिसतं. आता याला कट मारल्यानंतर आपल्याला इथे नॉचेस मारायचे आहेत. नॉचेस नाही मारल्या तर तुमचा हा जो गोल आकार आहे ना गळ्याचा, तो असा छान पलटी झाल्यावर चांगला नाही दिसणार, आकसल्यासारखा होईल. ठीक आहे, नॉच मारणं खूप गरजेचं आहे, अगदी नेसेसरीच आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा थोडंसं मी कापून टाकते इथे, अगदीच एक्स्ट्रा आहे थोडंसं, ते गरजेचं नाहीये. ठीक, आता बघा ह्याला पलटी करूयात आपण. दोन्ही गळ्यांना पलटी केल्यानंतर ह्याला खिळा आहे माझ्याकडे, ह्याचे जे कोपरे आहेत ते काढायचे तुम्ही. हे काहीसं असं दिसेल. आता याच्यावर तुम्हाला फिरवायची आहे इस्त्री, म्हणजे हे एकदम छान पक्क होऊन जाईल. मागून असं दिसतंय हे आणि पुढून हे असं दिसतंय बघा. एकदम ब्युटिफुली आपण इथे स्लिट बनवली आहे मागच्या बाजूला. आता तुमचं कितीही मोठं डोकं असेल तरी सहज ह्याच्यातून जाईल. ठीक आहे, किती मोठं होतं हे बघून घ्या. इथे आपण एक हुक आणि एक लूप लावणार आहोत. ठीक आहे, ह्याला इस्त्री मारून घेते मी. पुढचा जो गळा आहे तो अगदी सिंपल आहे. ह्याला इथे ठेवायचं आहे, अर्धा इंच वरून शिलाई मारायची आहे ह्याला, त्यानंतर नॉचेस मारायचे आहेत आणि पलटी करायचे आणि इस्त्री फिरवायची आहे. ठीक आहे, सेम असंच मी ह्याला पण करून घेते. आता आपल्याला याला पॉकेट्स पण जोडायचे आहेत आणि पॉकेट जोडल्यावर ह्याला बेल्ट पण जोडायचे. बघा हा मागचा भाग आहे. ठीक आहे, मागचा भाग घेतलाय बघा, ह्याला स्लिट आहेत. ठीक आहे, तर तुमची जी कंबर आहे बघा, इथून कंबर आहे तुमची है ना, इथून घेर चालू झालाय आपला. तर जिथे कंबर आहे ना तिथून खाली तुम्हाला मार्किंग करायचंय. बघा पहिले इथे जिथे कंबर आहे तिथे मी छोटंसं मार्किंग करून घेतेय. आता हे जे तुमचे हे आहेत पॉकेट्स आहेत त्यातला 2 तुकडे बाजूला काढून ठेवा. ठीक आहे, 2च तुकडे आपल्याला ह्याच्यावर शिवायचे. बघा सरळ बाजू ही आहे. ठीक आहे, आता तुमच्या पॉकेटचा शेप बघा कसा आहे. ही उलटी बाजू आहे, सरळ बाजू. हे बघा पॉकेटचा शेप कसा आहे, जिथे कोना आलाय, जिथे वर आहे ती बाजू तुम्हाला वरती घ्यायची आहे. ठीक आहे, तर आता या कमरेपासून 4 इंच खालीवर तुम्हाला एक मार्किंग करायचंय सर्व मापांसाठी. तर इथपासून 4 इंच अंतरावर मार्किंग करतेय मी.
आता 4 इंच अंतरावर मार्किंग केल्यावर बघा हा जो एक तुकडा आहे तो मी घेतलाय आणि इथे ठेवलाय. बरोबर जिथे 4 इंच आहे ना तिथे सुरुवात करते मी माझ्या पॉकेटची. बघा फक्त कोपरा थोडासा मी वरती जाऊ देतेय, म्हणजे शिवल्यानंतर बरोबर तिथे जिथे 4 इंच आहे बघा, इथून इथून शिवलं जाईल त्यावेळेस हे 4 इंच जे आहे ना, येते लक्षात, तिथे माझं बरोबर पॉकेट जे आहे ते सुरू होईल. ठीक आहे. आता ह्याला मी मार्किंग हे करून घेते, टाचणी लावून घेते. बघा इथून पण 4 इंच अंतरावर मार्किंग करतेय. आणि बरोबर थोडासा कोपरा वर जाईल असं ठेवतेय. आणि याला पण मी टाचण्या लावते. आता आपल्याला कुठून कसं शिवायचंय, आता याला स्टिच करताना बरोबर इथून इथून तुम्हाला अशी याला शिलाई मारायची आहे. ठीक आहे. बरोबर अशी तुम्हाला स्ट्रेट शिलाई मारायची आणि हे जोडायचंय असं. आणि शिलाई मारताना लक्षात घ्या डबल टिप मारायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि बेल्ट जो आहे तो कुठे जोडायचा ते पण दाखवते. एकाच वेळी आपण दोन्ही जोडणार आहोत. हे बघा हा बेल्ट मी इस्त्री केलाय असा दिसतोय. बघा ह्याची जी ही कोपरावाली बाजू आहे ही खाली येईल अशा पद्धतीने हा बेल्ट असा मी प्लेस करतेय आतमध्ये. ठीक आहे. असा आतमध्ये ठेवतेय मी ह्याला. सेम ही बाजू म्हणजे शिवलेली बाजू खाली आली पाहिजे आपली. ठीक आहे. ही बाजू अशी. आता ह्याला पण आपल्याला कडेकडेने असं शिवायचंय. बघा जिथे तुमचं कंबरचं कोपरा हे चालू होतंय त्याच्यावरती आलं पाहिजे बेल्ट. ठीक आहे. इथे मी असं ह्याला शिवणार आहे आणि याला पण मी इथे शिवणार आहे. चला मी हे शिवून घेते. ह्याला पण 2 टीप मारते आणि ह्याला पण 2 टीप मारते. पुढचं मग आपण पुढच्या बाजूला कसं हे बसवतात पॉकेट ते पण बघू. बघा आपले बेल्ट जोडून झालाय है ना, आणि खिसा पण जोडून झालाय आपला. ठीक आहे. आता सेम असंच करायचं आपल्याला पुढच्या भागाला. तुमची जी कंबर आहे त्याच्यापासून 4 इंच खाली तुम्हाला ते शिवायचंय. पण सगळ्यात पहिले आपल्याला पुढच्या भागाचा टक्स मारायचा आहे. आता पुढच्या भागाचा टक्स मारण्यासाठी आपल्याला लागेल पुढच्या भागाची ड्राफ्टिंग. आता ही जी ड्राफ्टिंग आहे ती वापरून आपल्याला बघा मुंढ्याला फॉलो करायचंय व्यवस्थित. हे जे कापड आहे आपल्याला व्यवस्थित सरकून घ्यायचंय जसं आपल्याला हाताने सरळ करता येईल तसं. आणि तुमचा जो काही टक्सचा भाग आहे तो तुम्हाला जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे टक्सला शिलाई मारायला मग इझी जाईल. ठीक आहे. सेम टू सेम ह्या बाजूला करूयात आपण. असं ह्याला मुंड्याला असं बरोबर ठेवलं मी. बघा आखून घेतलंय मी. पहिले सरळ अशी ह्याच्यावरून एक टीप मारून घेणार आहे मी. का? कारण जेव्हा मी असं टक्स घेणार आहे त्यावेळेस माझं अस्तर एकीकडे आणि मेन फॅब्रिक एकीकडे असं जाऊ शकतं. त्यामुळे पहिले मी काय करणार, ह्याच्यावर एक साधी टीप मारून घेणार. ठीक आहे. जसा आकार आहे तसा. ठीक आहे. त्यानंतर मी घडी घालून शिलाई मारणार. मी दाखवते तुम्हाला कसं करते ते. बघा मी ह्याच्यावर आपली बेसिक जी शिलाई असते ना, जसा
त्या ह्याचा आकार आहे, ज्या आपल्या टक्सचा आकार, त्या आकारानुसार फक्त एक साधी शिलाई मारून घेतली आहे, जेणेकरून आता मी जेव्हा टक्स मारेन तेव्हा हे वाकडं तिकडं होऊन कमी जास्त नको व्हायला. आता मात्र आपल्याला बरोबर ह्याच्यावर हे ठेवायचंय आणि असं शिलाई मारून हा टक्स शिवून घ्यायचा आहे बरोबर. ठीक आहे, चला मी हा टक्स, दोन्ही टक्स शिवून घेते पहिले. जेव्हा तुम्ही स्टिच कराल तेव्हा हा भाग उचलला जाईल, कारण बरोबर ह्या भागात आपले बुबीज बसणार आहेत, लक्षात घ्या. सो हा भाग उचलला जाईल. आता मात्र आपल्याला याच्यावर पॉकेट्स जोडायचे. बघा, सेम आपण जसं केलं तसं नाही करायचंय आपल्याला. ह्याला मात्र पुढचा भाग आणि मागचा भाग आता आपल्याला मोजायचा आहे आणि मग तिथेच आपल्याला पॉकेट लावायचे. कसे लावायचे बघा, सगळ्यात पहिले मी हात तिरपा असं ठेवते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल मला नक्की काय सांगायचंय, काय मोजायचंय तुम्हाला कळेल. ठीक आहे, आता मी हे असं ठेवते. त्यानंतर हा भाग जो आहे हा आपल्याला इथे ठेवायचा आहे, ह्याच्यावर मागचा भाग. ठीक आहे, मागचा भाग मी इथून मोजतीये असा बरोबर मुंड्यापासून. ठीक आहे, मुंड्यापासून बघतेय मी. बघा, जिथे तुम्हाला दिसतंय की बाबा इथून सुरुवात झालंय आपल्या ह्याला खिशाला, तिथे तुम्हाला मार्किंग करायचं. बस. सेम इकडच्या बाजूला करूयात आपण, सेम इकडे पण असंच करूयात आपण. हे का असं करतोय आपण, कारण पुढचा आणि मागचा भाग हा वेगळ्या वेगळ्या आकाराचा आहे. पुढचा जो भाग आहे तो थोडासा उंचीला मोठा आहे. ठीक आहे, आता बघा, हे एकत्र एकसारखं धरल्यानंतर ह्याचं जे पॉकेट आहे ते इथून लागणार आहे. हे बघा, इथे पॉकेट आहे, मी इथे मार्किंग करते. सोडून द्या मागच्या भागाला. आता मार्किंग झाली आपली. त्यानंतर आता इथे जे आहे आपल्याला तसंच पॉकेट बसवायचं. जसं मागे बसवलेलं आपण पॉकेट, तसंच पॉकेट बसवायचं. बघा, हा जो टोकाचा भाग आहे तो वरती येईल, इथून सुरुवात करते मी आणि याला 2 शिलाया मारायच्यात. ठीक आहे, ह्याला इथून शिवायचे, 2 शिलाया मारायच्यात. ह्याला पण असं स्टिच करायचंय आणि 2 शिलाई मारायचे आहेत ह्याला. ठीक आहे, मी ह्याला स्टिच करून घेते. स्टिच करून घेते मी ह्याला. आता बघा, पुढच्या बाजूला पण आपले पॉकेट बसून झालंय. आता पुढचा भाग आणि मागचा भाग आपल्याला एकमेकांवर ठेवायचा आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचंय. आता शोल्डर जोडायच्या वेळेस सरळवर सरळ भाग ठेवायचा आहे ह्याचा आणि ह्याला बरोबर अर्धा इंच माप ठेवून तुम्हाला इथे शोल्डर जोडून घ्यायचं. शोल्डर जोडून झालेत आपले दोन्ही पण. हे बघा, हे इतकं सुंदर असं गोल आलंय ना, एकसंध असल्यासारखं, म्हणजे कुठेही डिस्टर्ब नाही झालेलं, शिवाय शोल्डर कुठे कमीही नाही पडलं. बघा, कुठे कमी जास्त पण नाही झाला. ड्राफ्टिंग अशी करा ना की कुठून काही कापायची गरज नाही पडली पाहिजे, सगळं कसं ऍक्युरेट बसलं पाहिजे. ठीक आहे, मी कुठूनच काही कापलेलं नाहीये ह्याचं. ठीक आहे, आता ह्याला बाही आपल्याला सेम तशीच बसवायची आहे. पहिले या बाहीला मी असं फोल्ड करून असं स्टिच करून घेणार आहे दंडघिराजवळ. त्यानंतर बाही आपल्याला इकडून मोजायची आहे. बघा, मागचा पुढचा जो मुंडा आहे तो वेगळ्या वेगळ्या आकाराचा आहे, त्यामुळे आपल्याला मोजायचंय. त्यानंतर इथे मार्किंग करायचंय जिथे मध्य आलाय, त्यानंतर तिकडून मोजायचंय. ठीक आहे, या बाजूनी मोजायचंय आपल्याला आणि मोजल्यानंतर कुठे येतोय मध्य, इथे मध्य येतोय आणि मग दोघांना जोडायचंय आणि मग नॉच मारायची आहे. दोघांना जोडून नॉच मारायची. तर हा मिळाला तुम्हाला सेंटर. ठीक आहे, हा सेंटर मिळालाय तुम्हाला. आता ह्यालाच इकडे ठेवून असं उलट ठेवायचं आणि मग इकडे आणि इकडे शिवून घ्यायचं. तसं बाही आपण नॉर्मली जसं जोडतो तसंच जोडायचंय. ठीक आहे, मी दोन्ही बाही जोडून घेते, मग आपल्याला फिटिंग करायची आहे. बघा, आता आपण बाही जोडून घेतलीये.
बाही जोडल्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे फिटिंगचं काम. फिटिंगचं काम करताना सगळ्यात पहिले तुम्हाला बेल्ट सिक्युअर करायचा आहे, जो की तुमचा शिवताना आला नाही पाहिजे कुठेच मध्ये आधी. ह्याला मी गाठ मारतीये अशी, एक फुल गाठ मारतीये, आणि फुल गाठ मारल्यावर मी ह्याला मध्ये पिना लावून सिक्युअर करणार आहे, म्हणजे शिलाईमध्ये ते कुठे यायला नको. बघा एवढ्या अंतरावर मी ह्याला शिवून घेतीये. बघा मी ह्याला सिक्युअर केलंय टाचण्या लावून, जेणेकरून आपला बेल्ट जो आहे तो कुठे शिवताना असा कुठे अडकला नाही पाहिजे. ठीक आहे, ह्याला मी थोडं टाईट करते. हा बेल्ट आपला सिक्युअर राहील. त्यानंतर बघा आता हा मागचा जो भाग आहे त्याच्यावर आपल्याला फ्लिप करायचं. आता एकावर एक हे केल्यानंतर आपल्याला हे जे खिशे आहेत ते बाहेरच्या बाजूला काढायचे आहेत. खिशांना पण आपल्याला एकत्रितपणे जोडायचंय. बघा आता ह्याला आपल्याला इथे जे आहे मुंढा, तिथे आपल्याला बरोबर हे पकडून असं बाहीच्या इथे पकडायचंय. आता इथे बाहीच्या इथे पकडल्यानंतर ह्याला मी सिक्युअर करते पिन लावून. सगळ्यात पहिले आपण बेसिक शिलाई मारून घेणार आहे, फिटिंगची शिलाई आपण नंतर मारणार आहोत. बघा इथे मी सगळ्या बाजूनी कोपऱ्या कोपऱ्याला असं पिना लावून घेते. मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पिना लावल्यात ते. हे बघा, हे बघा इथे पिन लावलंय मी. देन आता इथे पण पिन लावतीये मी एक. ह्या पॉकेटला पण एकमेकांवर ठेवून तुम्हाला आठवते आपण पुढच्या भागाला एक्स्ट्रा खालून माप घेऊन नव्हतं कापलं, बट स्टील बघा हे एकसारखं झालंय. जेव्हा आपण टक्स मारतो ना तेव्हा पुढचा मागचा भाग मग वरती येतो, बरोबर होतं मग ते. ठीक आहे, आता बघा याला मी असं जवळ जवळ घेतलं एकावर एक, आणि याला मी पिन्स लावते. पिन लावताना लक्षात घ्या तुम्हाला बरोबर कोपरी कोपरी एकावर ठेवायचे आणि मग आतल्या बाजूला पिन लावायची. शिवताना ते पिन काढायची गरज नाही पडली पाहिजे तुम्हाला, एवढ्या आतमध्ये ती पिन लावा. आता हा जो पॉकेट आहे ते मागचं पुढचं एकावर एक मी ठेवलंय, आणि एकावर एक ठेवल्यानंतर आपल्याला ह्याला असं सिक्युअर करायचं. आता ह्याला शिवायचं कसं बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले शिवत यायचंय या कोपऱ्यापासून. ठीक आहे, इथून शिलाई मारायची तुम्हाला मुंड्यापर्यंत, मुंड्यापासून इथपर्यंत, आणि इथून बरोबर अशी पॉकेटला गोल शिलाई मारायची आहे. देन इथं आल्यानंतर इथून अशी शिलाई मारायची ह्याच्या एंड पर्यंत, हे कोपऱ्यापर्यंत मी हे लावते. खाली आपल्याला आकार द्यायचा आहे अजून, तो आपल्याला ही शिलाई मारल्यानंतर द्यायचा आहे. बघा हे सगळं असं शिवून घ्यायचंय आपल्याला, आणि शिवताना बघा तुमची शिलाई अर्धा इंच अंतरावरूनच आली पाहिजे. ठीक आहे, सेम त्या बाजूला पण मी तसंच शिवून घेणार आहे. जसं मी या बाजूला शिवतीये कडेकडेने अर्धा इंचावर, फिटिंग आपण नंतर मारणार आहोत. पहिले आपल्याला हे अर्धा इंचावरून शिवून घ्यायचंय. चला शिवून घेते मी दोन्ही बाजूला. आता बघा हे जे आहे ते मी शिवून घेतले बघा, साईडनी इकडून असं आणि हे. आता हे शिवून झाल्यानंतर आपल्याला हे असं जे आहे ना हे फोल्ड करून आतमध्ये शिवून घ्यायचंय, पुढच्या भागाला पण आणि मागच्या भागाला पण. बघा हे नाही शिवायचंय, बाहेरचं कट करायचंय आपल्याला, फक्त अस्तरचं आपल्याला शिवायचंय. आता बघा खालची बाजू मी शिवून घेतली आहे दोन्ही बाजूची. आता आपल्याला फिटिंग मारायची आहे. फिटिंग कशी मारायची, आता हा ए लाईन ड्रेस आहे आणि हा भरपूर लूज असतो, कारण कमरेच्या ठिकाणी टाईट करायला आपण बनवलंय हे बेल्ट बनवलाय. सो ह्याला आपण लूज ठेवणार आहोत, कम्फर्टेबल ठेवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा कमरेच्या बाजूनी फक्त तुम्हाला पाऊण इंच आत जायचंय, म्हणजे कमरेची जी बाजू आहे तुमची तिथून पाऊण इंच आत जायचंय तुम्हाला सर्व मापांसाठी. पाऊण म्हणजे 1 इंचाला 2 रेषा कमी. बघा मी पाऊण इंचावर मार्किंग करते इथे. सेम इकडे पण बघा, कंबर जिथे तुम्हाला कळतं ना कुठे आहे, इथे आपलं
ही जी रेषा आहे ना, इथे आपलं कमरेचं माप आहे. तुम्हाला कळतं लगेच हे असं आहे आणि इकडे बाहेर जात आहे, तिथे आपलं कमरेचं माप आहे. दोन्ही बाजूला मी पाऊण इंच आत आलेली आहे. त्यानंतर सेम प्रोसेस इथे पण करायची आहे तुम्हाला. इथे तुम्ही मार्जिन किती दिली आहे ते बघायचंय पहिले. तुम्ही मार्जिन खूप जास्त दिली असेल, समज 2 इंच 2.5 इंच, तर तुम्हाला काय करायचंय, पाऊण इंच मधून अजून थोडं अधिक घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला 1 इंच किंवा 1.25 इंच तुम्ही इकडून आत घ्या. पण मी प्रेफर करणारे, मी फक्त पाऊणच इंच आत घेणार आहे, कारण मला हा ड्रेस खूप लूज हवाय. ठीक आहे, मी पाऊण इंच आत घेतेय. आता पाऊण इंच आत घेतल्यानंतर ह्याला मी जोडती असं. बघा, ह्याला मी सरळ जोडते. ह्याला कुठला शेप नाही द्यायचा आपल्याला. ह्याला शेप येईल जेव्हा तुम्ही बेल्ट बांधणार ना, तेव्हा त्याला शेप येणार आहे. आता इथे मात्र दंडघेराच्या निम्म टाकायचंय तुम्हाला. किती दंडघेर आहे तुमचा? किती दंडघेर आहे तुमचा बघा. आता माझं 10 आहे, तर मग 10च्या निम्म 5 मी इथे मार्किंग करतेय. आणि आता ह्याला आणि ह्याला रेग मारून मी जोडतेय. बरोबर अशी शिलाई मारायची, 2 टिपा मारायच्यात आपल्याला. पण ह्याला मर्ज करायचे आपल्याला सीटच्या बाजूला. कसं मर्ज करायचं ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. बघा इथे इथे पण मी 5 घेते निम्म. जोडूयात ह्याला. आता या दोन्ही भागांमध्ये आपल्याला काय करायचंय, ह्या दोन्ही भागांना ही जी शिलाई आहे ती आपल्याला या शिलाईला मर्ज करायची. म्हणजे जिथे तुम्ही आपण कडेकोट शिवले आपण, ठीक आहे, तर या पॉइंटला आपल्याला ह्याला जोडायचंय, असं मर्ज करायचंय बस. आणि शिवताना ह्याला हार्श नाही ठेवायचंय, कोन वगैरे असं गोल आकार देऊन तुम्हाला शिवायचंय. बघा या बाजूला पण मी सेमच फॉलो करतेय. खिशापर्यंत मी ह्याला जोडतीये, आपल्या पॉकेट पर्यंत. आणि त्यानंतर ह्याला छान असा गोल आकार द्यायचा. झालं. आता मी बरोबर इथून असं शिवून घेते, 2 टिपा मारून घ्यायच्या ह्याला. त्यानंतर आपण खालचा जो आकार आहे तो कट करणार आहोत. याला फिटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याची उंची कट करायची आहे. बघा हे अनइव्हन आहे, पुढचा भाग मागचा भाग हा इकडे तिकडे जातोय. सो ते तसं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, ह्याला घडी घालून ठेवायचंय. मधोमध घडी घ्यायची आपल्याला. मुंड्यापासून ह्याला पिन करायचंय आपल्याला एकत्र. पिन केल्यामुळे काय होतं, कट करताना तुमचा भाग इकडे तिकडे सरकून ते पुढे मागे होत नाही. आणि जर तुमचं पुढे मागे झालं तर उंची तुमची एकसारखी दिसणार नाही. बघा मी सगळीकडे थोडं थोडं डिस्टन्सवर मी पिना लावतीये. आता हे पिन्स लावल्यानंतर व्यवस्थित हे असं ठेवलंय मी पसरवून. त्यानंतर पहिले तर मी ही जी पुढची बाजू आहे बघा, इथपर्यंत जी पुढची बाजू आहे ती थोडी मोठी आहे, लांब आहे. तर मला कुठपर्यंत लांबी हवी आहे ते मी डिसाइड करते की मला इथपर्यंत लांबी हवीच आहे. आतला जो कापड आहे ते इथपर्यंत आहे आपलं मागचं, ठीक आहे. इथे रेग मारली आहे मी अशी. तसंच्या तसं कट करायचंय पहिले.
स्ट्रेट कट करून घेतलंय मी. आता कट केल्यानंतर आपल्याला या दोघांचा मध्य काढायचा आहे. ठीक आहे, तर या दोघांचा मध्य काढूयात आपण. आता जो मध्य काढला आपण त्या मध्यापासून आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर या बाजूने आपल्याला 2 इंच वरती जायचंय कंपल्सरी. ठीक आहे, सर्व मापांसाठी आपल्याला 2 इंच तिरपं जायचंय. आता मात्र मी हे असं जोडतीये. आता आपल्याला हा जो भाग आहे हा फक्त कट करायचा. झालं, आपली उंची पण व्यवस्थित कट झाली आहे. आता हा जो खालचा भाग आहे तुम्ही याला तुमच्या अकॉर्डिंग, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक साधं स्टिच मारू शकता किंवा मग तुम्ही ह्याला पिको करा. असं 2 वेळा फोल्ड करून तुम्ही स्टिच केलं तरी हरकत नाही, नाहीतर मग ह्याला पिको करून घ्या, ते सगळ्यात सोपं राहील. आपला ड्रेस रेडी आहे. ह्याचा फायनल लुक कसा तयार झाला त्याची क्लिप मी स्टार्टिंगलाच टाकली आहे, तर तुम्ही बघितलं असेल ड्रेस कसा बनलाय ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.